जय शिवराय. गुप्त काळातील शास्त्र व शास्त्रज्ञ याविषयी आपल्याला माहिती बघायची, कारण आपण गुप्त काळ बघत आहोत. आतापर्यंत गुप्त काळात सगळे राज्यकर्ते, राजे कोणकोणते होते, त्यांची कला स्थापत्य काय होतं, सगळं बघत आलं. आता आपण गुप्त काळातले शास्त्रज्ञ किंवा सायंटिस्ट आणि शास्त्र काय काय होते याविषयी थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत. तर आता खगोलशास्त्रामध्ये वराह मिहिर यांनी पंचसिद्धांतिका आणि बृहत जातक आणि लघु जातक असे जे ग्रंथ लिहिले, या ग्रंथामधून आपल्याला खगोलशास्त्राची माहिती मिळते. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा जो शास्त्रज्ञ आहे आर्यभट्ट याने आर्यभट्टीय नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे त्याने प्रथम सांगितलेलं आहे. आज आपण म्हणतो की बाबा पाश्चिमात्य राज्यांनी, पाश्चिमात्य देशांनी असे शोध लावलेले आहेत, तर नाही, भारतामध्ये गुप्तकाळ खूप मोठे शोध लागलेले आहेत, फक्त त्यावेळेस ते प्रसारित झालेले नाहीत, त्यामुळे आपल्याला माहित नाही. तर लक्षात घ्या, आर्यभट्टानं पहिल्यांदा सांगितलेलं होतं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पण त्यावेळेस लोकांना ते समजत नव्हतं. तर हे लक्षात घ्यायचंय. ब्रह्मगुप्त याने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलेला होता, फक्त तो जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही. तर न्यूटनच्या पूर्वी जवळजवळ 1000 वर्ष अगोदर, लक्षात घ्या, न्यूटनच्या पूर्वी 1 वर्ष अगोदर ब्रह्मगुप्त सांगितलं होतं की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण असं स्थिर राहतो. पण त्यावेळेस ती जास्त प्रचार झाला नसल्यामुळे आज आपण म्हणतो की न्यूटननं शोध लावलेला आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा. तसं नाही, तर आपण लक्षात द्या, भारतीय संस्कृती खूप श्रेष्ठ आणि खूप प्राचीन आहे. तर ब्रह्मगुप्त सांगितलेलं होतं की गुरुत्वाकर्षण शक्ती ही आपल्या पृथ्वीमध्ये आहे. तर ज्योतिषशास्त्र यामध्ये आर्यभट्टानं आर्यभट्टीयम जे ग्रंथ लिहिलाय त्यामध्ये ज्योतिषशास्त्रावर सुद्धा माहिती लिहिलेली आहे. आणि वराह मिहिर यांनी पंचसिद्धांतिका या ग्रंथामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्राची माहिती लिहिलेली आहे. आता गणितशास्त्र यामध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी आर्यभट्ट आहे. आर्यभट्ट हा खूप मोठा गुप्त काळामध्ये होऊन गेला शास्त्रज्ञ होता. तर गणितशास्त्र यामध्ये सुद्धा आर्यभट्टानं गुप्त काळात श्रेष्ठ गणितज्ञ होता, त्याने शून्याचा शोध लावला. आपण म्हणतो की बाबा याने लावला त्याने लावला, नाही, तर भारतामधल्या आर्यभट्ट या शास्त्रज्ञानच हा शोध लावलेला आहे की शून्य, अतिशय शून्य महत्वाचं आहे. 10 रुपये म्हटलं की 10च्या पुढे तुम्ही 2 शून्य लावलं तर काय होतं, लगेच 1000 रुपये होतं. लक्षात ठेवा, शून्य अतिशय महत्वाचं आहे. शून्याशिवाय कुठलाही अंक तयार होत नाही, त्यामुळे शून्य महत्वाचं आहे. तर ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, सिद्धांत शिरोमणी या सगळ्याने गणिताविषयी माहिती लिहिलेली आहे. बारकाईने गणिताचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आता वैद्यकशास्त्र बघा, वैद्यकशास्त्र गुप्त काळामध्ये खूप प्रगतीपथावरती गेलेलं होतं. त्यामध्ये वाघभट यांनी अष्टांग हृदय संहिता हा ग्रंथ लिहिलेला आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला हे प्रश्न येत असतात. वाघभट म्हणजे अष्टांग हृदय संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला, तर वाघभट्टी जो लिहिलेला आहे. त्यामध्ये वनस्पती, पारा, लोह म्हणजे लोखंड, धातू, सोने, चांदी, तांबे यांचा उपयोग करून औषधं कशी तयार करावीत याची माहिती वाघभटनं अष्टांग हृदय संहिता या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. आता कालकाप्य याने हत्ती आयुर्वेद म्हणजेच काय, हत्तीचे रोग आणि निदान. बघा, माणसाला एक हत्तीचा रोग होतो त्याच्याविषयी माहिती आणि त्यानंतर त्याचं निदान याविषयी त्याच्यामध्ये आयुर्वेद पद्धतीने माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर नागार्जुन हा सुद्धा काय होता, वैद्य होता. तर त्यामध्ये धातूमध्ये सोने, चांदी, तांबे, लोखंड म्हणजे लोह याच्यामध्ये रोग निवारण शक्ती आहे याचा शोध कोणी लावलेला आहे, तर नागार्जुनने लावलेला आहे. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या धातूमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. आपण म्हणतो काय, लोखंडाच्या कढईमध्ये भाजी केली की ती खूप चांगली असते, आपल्या आरोग्याला लाभदायक असते. तांब्याच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या तुम्ही ताटामध्ये जर पाणी पिलं किंवा जेवण केलं तर काय होतं, तर आपलं रोग प्रतिकारशक्ती वाढते, ठीक आहे, असं म्हणतात. तर हे काय आहे, तर वेगवेगळे जे धातू आहेत त्यामध्ये निवारण शक्ती आहे, रोग निवारण शक्ती आहे याचा शोध नागार्जुनने लावलेला आहे. त्यानंतर धन्वंतरी हा चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये वैद्य म्हणून काम करत होता, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचंय. आता चिकित्सा शास्त्र गुप्त काळामध्ये सन 1890 मध्ये तुर्कस्थानातील काशगर येथे बाबर यास नवनीतकम हे हस्तलिखित मिळालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं तुम्हाला की गुप्त काळामधलं जे हस्तलिखित आहे ते 1890 मध्ये तुर्कस्थानातील
काशगर येथे बाबर यास काय मिळालेलं आहे, नवनीतकम नावाचे एक हस्तलिखित मिळालेलं आहे. त्या हस्तलिखितामध्ये चरक, सुश्रुत आणि हरित हे जे वैद्य होते यांच्या जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची चर्चा केलेली आहे. आपल्याला मूळ हा सुश्रुत ग्रंथ आहे असा मिळालेला हस्तलिखित नाही, तर आपल्याला काय झालेलं आहे, नवनीतकम या ग्रंथामध्ये याची माहिती मिळालेली आहे. आता भाषाशास्त्र यामध्ये अमरसिंह या लेखकानं अमरकोश नावाची डिक्शनरी संस्कृत मध्ये लिहिलेली आहे. वसुबंधू यांनी आदिधर्मकोश नावाचा संस्कृत हा कोश लिहिलेला आहे किंवा आपण म्हणतो डिक्शनरी लिहिलेली आहे. चंद्रगोमी यांनी चंद्र व्याकरण म्हणजे संस्कृत मध्ये जे व्याकरण आहे ते व्याकरण याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. आता काव्यशास्त्रामध्ये वात्स्यायन यांनी जे कामशास्त्र लिहिलेलं आहे, जो ग्रंथ लिहिलेला आहे, कामसूत्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, कामसूत्र नावाचा, ठीक आहे. तर यामध्ये मानवी जे शरीर आहे त्या शरीराचं विवेचन केलेलं आहे. स्त्री पुरुष संबंध, विवाह पद्धती म्हणजे कामसूत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, तर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये संबंध कसे असावे, विवाहाच्या पद्धती कशा असाव्यात किंवा शरीराचं पूर्णपणे विवेचन त्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर दामोदर गुप्त यांनी कुटनिमत नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्यामध्ये वैश्य व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचं जीवन कसं असतं, अतिशय वाईट आणि खडतर त्या स्त्रिया जीवन जगत असतात त्याची संपूर्ण माहिती त्यांनी कुटनिमत या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर धातू विज्ञान, धातू म्हणजे सोने, चांदी, तांबे, लोह, लोखंड हे जे धातू आहेत या धातूंची नाणी, स्तंभ, प्रतिमा हे गुप्त काळामध्ये खूप तयार झालेले आहेत वेगवेगळ्या धातूचे. दिल्ली जवळ जे मेहरुळी स्तंभ आहे तो मेहरुळी स्तंभ जवळजवळ 24 फूट उंच आहे आणि 180 मन वजनाचा आहे. आता एक मन म्हणजे आपण म्हणतो 40 किलो, तसं जर आपण 180 मन काढलं तर बघा हे अंदाजे आहे, हे काही मोजून बघितलेलं नाही. मेहरुळी स्तंभ काय मोजला, उचलला आणि मोजला नाही, तर हे अंदाज लावलेला आहे की तो 180 मन वजनाचा असणार आहे. म्हणजे जवळजवळ 7200 किलो, म्हणजे किती मोठं झाला, किती जड झाला ना. म्हणजे हा कसा बनवलेला असेल हा अजूनही गंजलेला नाही. लक्षात ठेवा, दिल्ली जवळ जे मेहरुळी स्तंभ आहे लोखंडाचा स्तंभ तो अजूनही गंजलेला नाही. तर तो कशा पद्धतीने बनवला आणि किती तो जड आहे बघा, जवळजवळ 7200 किलोचा आहे. तो कसा बनवला हे आश्चर्यच आहे, ठीक आहे. तर हे असं धातू विद्याचा सुद्धा त्या काळामध्ये खूप विकास झालेला होता. आता नाणकशास्त्र, सोने, चांदी, तांबे या धातूपासून सुंदर असे म्हणजे नाणी म्हणजे नाणं, पैसा, तर हे काय केलेलं आहे, सोने, चांदी, तांबे या धातूपासून सुंदर प्रमाण आकार असलेले म्हणजे गोल असणारे असे, त्याच्यावरचं वजन म्हणा, त्याच्यावरती ठसे म्हणा, त्याच्यावरती प्रतिमा म्हणा, अतिशय सुंदर अशा कोरलेल्या आहेत. त्याच्यावरती वाघ, सिंह, छत्र, धनुर्धारी, परत त्यानंतर गरुड, अश्व म्हणजे घोडा, वीणावादन असे वेगवेगळे चित्र कोरलेले आहेत. राजांच्या मूर्ती, देवदेवतांच्या मूर्ती ह्या सुद्धा त्या काळामध्ये कोरलेल्या आहेत. म्हणजे गुप्त काळ जो आहे तो संपूर्णपणे विद्या, साहित्य, शास्त्र या सगळ्यांचा सुवर्ण काळ आहे. खूप प्रगती त्या काळामध्ये झालेली आहे. म्हणून आपण काय म्हणतो की गुप्त काळ हा सांस्कृतिक मध्ये अतिशय योगदान देणारा सुवर्ण काळ, वैभव काळ असा मानला जातो. आलं लक्षात?